आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी। कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स। देशामध्ये सध्या दबावाचं राजकारण। चौकशीमध्ये जे खरं ते बाहेर येणार। मी नियतीला मानते, हिशोब तर द्यावाच लागेल। ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत ईडी चौकशीसाठी दाखल। चौकशी आधी संजय राऊत आणि संदीप राऊत यांच्यामध्ये चर्चा। माझ्यावरील आरोप चुकीचे। मी पैसे घेणार नव्हतो, पण माझ्या अकाउंटला पैसे टाकण्यात आले। खिचडी घोटाळ्यावर संदीप राऊतांची प्रतिक्रिया। खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी शिंदे गट आणि भाजपमध्ये। अमेय गोले, वैभव थोरात, राहुल कनाल खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी। खासदार संजय राऊतांचा आरोप। किरीट सोमय्या यांचा विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा। सोमय्यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्ट मॅनेज केलं। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची। जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। धनगर आणि मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही ते बघतोच। जरांगे पाटलांचा इशारा। भुजबळ कसा नमुना हे सर्वांनाच माहिती। भुजबळ स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा ओबीसी वाद लावतायत। जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका। मनोज जरांगे पाटील रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मार्गस्थ। थोड्याच वेळात छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणार। जात बदलून मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे का? भाजप नेते निलेश राणेंचा सवाल। मराठ्यांच्या नोंदी कुणबी समाजामध्ये सापडल्या, पण नाव मराठा आरक्षण? निलेश राणे यांचं ट्विट। मोडी लिपीतील मराठा कुणबी नोंदींची तपासणी रखडली। 1861 ते 62 या काळामध्ये मोडी लिपीमध्ये अनेक कुणबी नोंदी। मोडी लिपीतील तज्ज्ञ नसल्यानं कुणबी नोंदींची तपासणी बारगळली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। ओबीसी आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार। तर बमनराव तायवाडे यांना मात्र बैठकीचं निमंत्रण नाही। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये ओबीसी महाएल्गार यात्रा। मराठवाड्यातून ओबीसी महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार। छगन भुजबळांचा मुंबईतील बैठकीमध्ये यात्रेला हिरवा कंदील। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा। छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते मेळाव्याला उपस्थित राहणार। राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू। विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकर यांच्या नावाची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। राज्यसभेच्या 6 जागांसाठी भाजपला 3 जागा, तर काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। विधानसभेमध्ये संख्याबळ कमी असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला राज्यसभेत एकही जागा नाही। आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल। काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती। बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत, मात्र वंचितचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार। काँग्रेसनं राज्यामध्ये स्वबळावर लोकसभा लढवली तर अर्ध्या जागांवर डिपॉझिट जप्त होईल। 15 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं तरच ते वाचतील। जागा वाटप ठरलं नाही तर त्यांचे इंडिया आघाडीसारखे हाल होतील। जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये केंद्र पुरस्कृत महत्त्वाच्या योजना, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनांचा आढावा घेतला जाणार। अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक। बैठकीमध्ये राज्यसभेच्या जागेवर चर्चा होण्याची शक्यता। भुजबळांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर देखील चर्चा होणार। अहमदनगरमध्ये विखे पाटलांच्या संस्थेकडे लाच मागितल्याचा प्रकार। पेट्रोल पंपाच्या वार्षिक पडताळणीसाठी 10,000ची लाच। लाचखोर निरीक्षक अशोक गायकवाड यांना अटक। आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल। महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ महागात पडली। आशानगरमधील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावेळी धंगेकरांकडून शिवीगाळ झाल्याचा प्रकार। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय जामिनाचं संरक्षण देता येणार नाही। पुणे सत्र न्यायालयाचा आदेश। देवेंद्र फडणवीस आल्यापासून घाणेरडं राजकारण सुरू झालं। सध्याचं राजकारण नाचवण्यामध्ये फडणवीसांचा मोठा हात। एकनाथ खडसेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार। नव्या संसदेमध्ये राष्ट्रपतींचं पहिलं अभिभाषण होणार। 1 फेब्रुवारीला अंतिम बजेट सादर होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात 14 राज्यातील भाजप प्रतिनिधींची बैठक घेणार। फेब्रुवारी महिन्यामध्ये बैठक घेणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार असल्याची माहिती।
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरावर ईडीचा छापा. BMW कार महत्वाची कागदपत्र जप्त. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ईडीची छापेमारी. तेजस्वी यादव देखील ईडीच्या रडारवर. लँड फॉर जॉब प्रकरणी चौकशी सुरू. लालूप्रसाद यादव यांच्यानंतर आज तेजस्वी यादव यांची चौकशी. नाशिकच्या गोदावरी आरती प्रस्तावित समितीला पुरोहित यांचा विरोध. समितीमध्ये बाहेरचे व्यक्ती घेणार नाही, पुरोहित संघाची भूमिका. 19 फेब्रुवारीपासून महाआरतीला सुरुवात होणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक. दुपारी 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार. कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा आज बंद. जलशुद्धीकरण केंद्रातील यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. नाशिकच्या सिन्नरमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी. तर मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.